नमस्कार, मी वंदना मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ बनवणार आहोत। पावसाळा चालू झाला आहे आणि आपल्याला गरमागरम चमचमीत खावेशी वाटते। तर आज आपण खायला चमचमीत आणि कुरकुरीत मेदूवडा सांबारची रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी उडीद डाळ घेतली आहे। तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेते। त्यानंतर 5 ते 6 तासांसाठी भिजवून ठेवते। आता आपण सांबारची तयारी करूया। इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे। ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यात मी आता 1 वाटी दुधी भोपळा, अर्धा चमचा हळद, थोडे मीठ आणि हिंग हे सर्व मिश्रण मी आता व्यवस्थित मिक्स करून डाळ छान शिजवून घेते। डाळ तयार होते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया। इथे मी ओलं खोबरं, 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 चमचे डाळ्या, अद्रक लसूण पेस्ट, थोडी कोथिंबीर हे सर्व मिश्रण मी आता व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेते। ती हिरवी चटणी आता छान बारीक तयार झालेली आहे। एका पॅन मध्ये थोडं तेल तापवून घेते। जिरं, मोहरी, लाल मिरच्या, हिंग, मीठ आणि कढीपत्ता टाकून मस्त खमंग असा तडका आपण दिलेला आहे। इथे हिरवी चटणी तयार झालेली आहे। चला बघूया डाळ शिजली आहे की नाही। वाह, छान डाळ शिजलेली दिसते। आता आपण सांबार करूया। यासाठी मी कढईत 3 ते 4 चमचे तेल घेतले। तेल तापून झालं की आपण जिरं मोहरीची फोडणी देऊया। तर अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, लाल मिरच्या आणि शेवगाच्या शेंगा घालून व्यवस्थित परतवून घेते। यानंतर मी 1 चिरलेला कांदा आणि 1 चिरलेला टोमॅटो टाकून व्यवस्थित परतवून घेते। थोडं परतवून झाल्यानंतर आपण त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि 2 चमचा सांबार मसाला टाकून व्यवस्थित परतवून घेऊ। सांबार मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकतात। इथे मी एव्हरेस्ट सांबार मसाला यूज केलेला आहे। त्यामुळे सांबार खूप छान टेस्टी बनते। आता आपण यात शिजवलेली डाळ घालूया आणि थोडे पाणी टाकूया। जास्त पाणी नाही टाकायचे, नाहीतर मग सांबार पातळ होईल। त्यानंतर आंबट गोड चवीसाठी आपण चिंच गुळाचं पाणी टाकूया आणि चवीनुसार मीठ। आता आपण सांबारला छान उकळी येऊ देऊ।
सांबर छान तयार झालेलं आहे. डाळ आपण मिक्सरला वाटून घेऊ. यात जास्त पाणी नाही टाकायचं आहे. शक्यतो पाण्याचा वापर टाळायचा, नाहीतर 2-3 चमचे यूज केलं तरी चालेल. इथे मी डाळ 2 वेळेस मिक्सरला फिरवून घेतली. थोडे मीठ टाकून बॅटरला कंटिन्यू 5 मिनिटं फेटायचं आहे. यामुळे बॅटर खूप हलके होईल. आपण आता बॅटर हलके होईपर्यंत फेटून घेऊ. तुम्ही बघू शकतात खूप स्पंजी झालेलं दिसतंय. इथे आपण सोडा अजिबात वापरणार नाही आहे. सोड्यामुळे वडे खूप तेलकट होतात. आता वडे बनवण्यासाठी आपण थोडा पाण्याने हात ओला करून घेऊ. याने पीठ हाताला चिटकत नाही. आता वड्यांना छान शेप देऊन आपण गरम तेलात तळून घेऊ. छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण वडे तळून घेऊ. चला तर मग वडे पण तयार झालेले आहेत. आता आपण गरमागरम सांबर सोबत सर्व करून घेऊ. खूप साधी, सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.